स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. आदरणीय भाऊंनी खरं तर हे विचार पुन्हा आमच्यात खूप भरलेले आहेत, आमच्यावर ते संस्कार केलेले आहेत. काकी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी भाऊ त्यांचे खूप जवळचे कार्यकर्ते यांच्या श्राद्धासाठी जेव्हा बाहेर पडले, याच्यापेक्षा मोठा विचार कुठेही या जगात असू शकत नाही, महाराष्ट्रात म्हणणार नाही मी. तर भाऊंचे हे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. माझी आई महिना झाली अजून आपल्यातून गेलेली नाहीये. भाऊंना जाऊन अजून वर्ष झालेलं नाही आणि काकींना 2च वर्ष झालेली आहेत. पण मी जसं म्हणलं की भाऊंनी खूप मोठी जबाबदारी आमच्यावर ठेवलेली आहे, आमच्या पाठीवर टाकलेली आहे. दिवाळी सणासाठी नवीन फॅशनच्या नवीन व्हरायटी तसेच नामांकित ब्रँडचे व्हाईट पॅटर्न शर्ट आणि प्रिंटेड शर्ट्स प्रथमच विट्यात द पायरेट्स ऑफ आउटफिट विटा येते. कपडे खरेदी करा आणि मिळवा 2 शर्ट आणि 2 जीन्स खरेदीवर मल्टीमीडिया मोबाईल फोन फ्री, 1 शर्ट खरेदीवर 1 इयरबड फ्री, 2 शर्ट खरेदीवर 1 मेटल ट्रिमर फ्री. आमचा पत्ता कराड विटा रोड, जुनी पाण्याच्या टाकीजवळ, पॉवर हाऊस रोड, रोकडे गल्ली विटा. प्रचाराच्या रणधुमाळी सुरुवात झालेली असून सुहास बाबर यांना आमदार करण्यासाठी स्वतः शीतलताई बाबर रस्त्यावर उतरलेले आहेत. आज तुम्ही गावोगावी जाताय, प्रचार करताय, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया? आज आम्ही अळसंद या ठिकाणी प्रचाराला आलेलो आहोत आणि आदरणीय अनिल भाऊ बाबर यांनी पूर्ण मतदारसंघात काय काय कामं केलेली आहेत हे घरातली असून सुद्धा मी फक्त ऐकलं होतं. या प्रचाराच्या निमित्ताने त्याच रस्त्यांवरून त्याच पाण्याने पाय धुवायचा योग आलेला आहे आणि आदरणीय अनिल भाऊ बाबर हे नाव नाही तर हा एक खूप मोठा विचार आहे हे लक्षात आलेलं आहे आणि जबाबदारी खूप मोठी पाठीवर टाकून भाऊ मी आपल्यातनं गेलेत असं म्हणणार नाही, आमच्या सोबतच आहेत, विचारांच्या मार्फत आमच्या सोबत आहेत. हे सगळे जे चेहरे आहेत ते आदरणीय भाऊंचे आहेत आणि सगळ्यात मोठा चेहरा आता जो तुम्हा सगळ्यांच्या समोर आम्ही उभा केलेला आहे आदरणीय भाऊंचा चेहरा म्हणून, ते म्हणजे आदरणीय सुहास अनिलराव बाबर, ज्यांचं चिन्ह शिवसेनेचं धनुष्यबाण, शिंदे साहेबांच्या कृपेने आपल्याला हे चिन्ह आणि आपल्याला हे पद मिळालेलं आहे. मी पद म्हणूनच टाकते कारण गुलाल आमचाच आहे, तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशीच आहेत. तर या सगळ्या रणधुमाळीत एवढंच मी सांगू इच्छिते की घरोघरी आणि दारोदारी फक्त आणि फक्त सुहास भैया बाबर हेच नाव आहे आणि हेच नाव पुढे आपल्यासाठी दारोदारी येणार आहे तुमच्या कामासाठी. तर सहकार्य सगळ्यांनीच करावं आणि मतदारसंघाला हिरवळ तर आलेलीच आहे, पुन्हा एकदा घरोघरी पैसा खळखळून सोनेरी रंगत या मतदारसंघाला यावी सुहास भैयांच्या कामाच्या मार्फत, एवढंच आवाहन करते. खरं तर तुम्ही घरोघरी जाताय, अनेक महिलांना भेटताय, लाडक्या बहिणी भेटतात, काय मत येते लाडक्या बहिणी? लाडक्या बहिणीच्या अध्यक्षांची पत्नी म्हणून मी खरं तर इथे थोडे शब्द बोलू इच्छिते की आदरणीय दादासाहेबांनी, परत मी म्हणते की भाऊंचाच विचार घेऊन थोरले चिरंजीव त्यांचे अध्यक्ष म्हणून या लाडक्या बहीण योजनेचे अध्यक्ष म्हणून जे कार्य करत आहेत, तर त्या कार्याची पण प्रचिती मला दारोदारी येते की जिथे जाईल तिथे माझ्या बहिणी, दादांच्या बहिणी म्हणतायत की बहिणी साहेब आम्हाला पैसे जमा झालेले आहेत. आणि मला वाटतं कालच शिंदे साहेबांनी एक डेक्लेरेशन पण केलेलं आहे की लाडक्या बहिणीची हीच जर सत्ता पुन्हा आली, येणारच आहे, पण हीच सत्ता पुन्हा जर आली तर शिंदे साहेब 1500 रुपयाचे 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या साठी ही योजना राबवून करणार आहेत. तर माझं आव्हान सगळ्या लाडक्या बहिणींना आहे की दादासाहेबांच्या वरती आशीर्वाद राहू द्यात आणि शिंदे साहेबांची जी काही योजना आहे त्या योजनेत आपण त्यांना मतं देऊन आणि वरती सत्ता आणून त्यांना सहकार्य करू. खरं तर भाऊंना तुमच्या बाबर कुटुंबावर खूप मोठा आघात झाला होता. काकींचं निधन झालं, त्यानंतर भाऊंचं निधन झालं आणि अशा परिस्थितीत म्हणजे वर्ष व्हायच्या अगोदरच तुम्ही रस्त्यावर, एकीकडे तुमच्या चेहऱ्यावर आनंद असला तर कुठेतरी दुःख आहे. आदरणीय भाऊंनी खरं तर हे विचार पुन्हा आमच्यात खूप भरलेले आहेत, आमच्यावर ते संस्कार केलेले आहेत. काकी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी भाऊ त्यांचे खूप जवळचे कार्यकर्ते यांच्या श्राद्धासाठी जेव्हा बाहेर पडले, याच्यापेक्षा मोठा विचार कुठेही या जगात असू शकत नाही, महाराष्ट्रात म्हणणार नाही मी. तर भाऊंचे हे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. माझी आई महिना झाली अजून आपल्यातून गेलेली नाहीये. भाऊंना जाऊन अजून वर्ष झालेलं नाही आणि काकींना 2च वर्ष झालेली आहेत. पण
मी जसं म्हणलं की भाऊंनी खूप मोठी जबाबदारी आमच्यावर ठेवलेली आहे, आमच्या पाठीवर टाकलेली आहे. ती जबाबदारी पेलण्याची ताकदही भाऊ, काकी आणि माझी आई देऊन गेलेले आहेत. तर भाऊंचे विचार आम्ही पुढे चालवणारच. दुःख इथे आहे, पण ते इथे कधी येणार नाही आणि हे आदरणीय भैया साहेबांच्या पण चेहऱ्यावर, दादासाहेबांच्या चेहऱ्यावर पण कधी दिसणार नाही. कारण तुम्हा सगळ्यांच्यात आम्ही भाऊ आणि काकी बघतोय. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की ह्या होत्या शीतलताई बाबर. खानापूर मतदारसंघात त्यांनी घरोघरी जाऊन लोकांच्या भेटी घेतलेल्या आहेत आणि आपलं चिन्ह आणि आपला उमेदवार पोहोचवण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. कॅमेरामॅन सौरभ सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, पेटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.